सोनाली भोईर आणि अंकिता भोईर बघा दोन्ही भोईर आहेत, दोन्ही भोईर फॅमिली आहेत. चला जयदास पाटील तर सन्माननीय हेमंत पाटील आणि गोविंद पाटील यांना सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच क्या बात आहे. सर पहिले षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क को तयार. डॉट बॉल मिलिंद विलिन एमच्या ऐवजी लावला व्ही. येस मिलिंदचा विलिंग केला. चला बॉलिंग मार्क को तयार. राईट आर्म महोदय विकेट. ओहो सॉफ्ट डिसमिसल परंतु चेंडूकडे शॉर्ट दरम्यानला तर मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या झाली 1 वर. बिनबाद 1 1 फॉर नन. येस नितीन पाटील बघा. नितीन पाटील मात्र एक असं व्यक्तिमत्व आहे सकाळपासून कुठेही पैसे लागत नाही. पनवेल स्टेशनला उतरल्याबरोबर सर्व माल फुकट. डिमार्टचा पण माल फुकट. कुठलाही मागवा, गव्हाचा पोता मागवा, सगळं मागवा, फक्त स्कॅनर द्या फक्त. आणि हा येस खराब दिशाहीन मारा, अतिशय तकलादू मारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. 2 वर बिनबाद 2 2 फॉर नन. पीपी अतिशय दमदार स्पर्धा कसल खंड घोडीलदेव क्रिकेट 40+ हे दमदार आयोजन. सलग 3 दिवशी ही स्पर्धा आहे. आजचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे. आणि हा यस पुन्हा हलक्याचा पुष्क्याला चेंडू गेलाय. 1 बाउंड चौका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फरार झाला. चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक्स. संघाची धाव संख्या 6 वर. सामना होईल तो म्हणते आयोजक कसं गणते आहे ना. वरचे ओवळे आणि शिरढोण शेवटला लास्ट. येस ओयते ओवळे या 22.5 ओवळे या. 22.5% कुठं आहे. वरचे ओवळे आणि शिरढोण. मंगेश वाकडेकर साहेबांचं हे गाव आहे. हो हो चेंडू बराचा फ्लाईट त्याला आउटला आपटला अक्षरशः. आणि 15 नो बॉलचा इशारा नो डाऊट. अतिशय चांगलं अंपायरिंग हा दिवसभरात. त्यांचे रजिस्टार मोठे आहे जाऊन कसं कोणते म्हणजे आले त्याचे रजिस्टार. राज पाटील रजिस्टार क्या बात आहे. वाईट +1+1 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल 9 वर. आणि हा शेल फ्रेट कंटिन्यूड. त्याला रजिस्टार होतात काय हो नुसते चड्डी दाखवली तर रजिस्टार. ह्याला फक्त व्हायरल करायचे. त्यांना ना शरम ना लज्जा. हे देखो आहे बाबा काय करताय. अशी एडजवी बॉलिंग कशाला करताय. एवढे स्टंप आहेत बाबा. चला जखम कुठे मलम लावता ढुंगणाला. राईट आर्म महोदय विकेट. टाइमपास आहे. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. अगेन देयर शुड बी नो बॉल. टोटल स्कोर झाला तब्बल 11 वर 11. 3 बॉल झालेत. धावा झाल्या 11. आणि हा शेल फ्री हिट. तीन बॉल झाले 11 धावा. नंतर मात्र काय झालं समजत नाही. राईट आर्म महोदय विकेट. हा यस हा देट शुड बी. हो हो बॅकवर्ड लेगला पुन्हा एकदा चांगली बॉलिंग. असा बॉलिंग अटॅक कराल नक्कीच. चांगली बॉलिंग. बॉलिंग अटॅक पण काय म्हणते मला समजत नाही. काहीतरी त्यांचे डॉगपेज असतील कदाचित. फ्लाईट द्यायचा आणि फलंदाज फसवायचा.
हा मात्र चांगला चेंडू होता. वेलेन राईट आर्म हो द विकेट 12 फॉर नन. आणि हा यस पुन्हा हलक्या जरा पुष्काला चेंडू केला मिडॉनला. मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 13 वर 13. बिनबाद 13. दमदार सलामी. राहिला बॉल शेवटचा लास्ट डिलिव्हरी पीपी. तर संतोष चौधरी क्या बात आहे. यस शिरडोन गावचे बघा नुकतंच मगाशी त्यांचं नाव घेतलं मंगेश वाकडेकर साहेबांचं. त्यांचं इथं आगमन झालं पुन्हा एकदा. अतिशय दमदार अंपायर. रायगड प्रेमी लीग असू पनवेल प्रेमी लीग असू द्या. म्हणजे संतोष चौधरी यांचं नक्कीच चांगलं योगदान. आणि स्वतः कर्णधार कॅप्टन आहेत. कॅप्टन नाही ते खेळाडू आहेत का. अच्छा अच्छा कॅप्टन नाही. संतोषजी चौधरी या प्लीज. लास्ट डिलिव्हरी हो हो लोअर फुल टॉस. आणि पहिलं षटक फिनिश. संपुष्टात धावाले तब्बल 14 धावा. चांगला स्टार्ट. 3 षटकाचा सामना असेल. संतोष चौधरी याचा सामना होईल तो वरचे वोवळे आणि त्यांच्या विरोधात शिरडोन अशी ही बिग फाईट. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. आमचे संतोषजी चौधरी जे अतिशय चांगले अंपायर आहेत त्यांचे कॅप्टन आला आहे. वरचे वोवळे आणि सन्माननीय कर्नाळा विभागीय फोर्टे प्लसचे सन्माननीय अध्यक्ष विद्यमानाचे सन्माननीय भाऊ मुकादम शिरडोन यांचा इथं आगमन. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. मला वाटते आज मोजमाप नाही हो पाहुण्यांचा. एवढे लोक कोणत्या लग्नाला येत नाही हो. बरं की नाही. त्याला इथं गोंड भरून शाली लागतील तरी त्या पुरणार नाहीत नाही का. कसल खंड नाही. जेवण आहे ना चालू अजून. नाही 5 नको. सगळे सगळे टोप धुतली. आता राहिली फक्त बटाटी. हाय जेवण आहे. नाही जेवण आहे नाही असेल तर तसे ठेवा. नंतर तुम्ही चला बॉलिंग मार्क होता या दुसऱ्या षटक प्रगती पदावर संदीप. या नितीनजी पाटील आज मात्र अतिशय टाईट सोय. ओहो लॉफ्ट केला मिड विकेटला. चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाई नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 5 वाजेमध्ये बुफे चालू आहे. कधीही या. जाता जाताना शेवटचा हात देखील मारून जा. सेकंड पार्सल न्यायला पण परमिशन या. तुमचे डबे तुम्ही घेऊन या. बरं आहे कशाला कोण जायला घरी जाईल हो. नशीब इथं कन्स्ट्रक्शन चालू नाही हो. ओहो रिवर्स जयदा स्विच केलाय. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या तब्बल वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईस 20 वर नितीन पाटील. आज मात्र त्यांना अतिशय नितीन पाटील आणि भास्कर पाटील शाकाहारी आणि मांसाहारी अतिशय उत्तम सोय. किरण पाटील कशासाठी या डीजे ऑपरेटर असेच. यस या डीजे ऑपरेटर. मग त्यांना काय ते काय त्यांचा आत्मा असंतुष्ट आहे बघा ते बँजोवाल्यांचा. त्यांना काही नाही. अच्छा अच्छा पुढच्या वर्षी त्यांचा पत्ता कट. येस उद्या पुढच्या वर्षी बँड. बाबा यांचं कासलगण गावले काय कधी पत्ता नाही. येस येस काय बात. दिल्या दिल्या म्हणजे दिले दिल्या जिलेबी दिल्या. आईला या बाबूशाचा या स्टॉक आहे क्या शॉट. त्याला समजत नाही वचन कुठला आहे. एक वचन आहे सिंगल आहे. दिलीप म्हणजे दिल्या. येस दिल्या म्हणतात. ओहो येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू हवे हो आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. धावा मुसंडी मारील. ती बल धावून पोहोचली तब्बल 26. तर कृपया डीजेवाले अष्टेवाले त्यांना स्कॅनर द्या. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नशे पैदा आमच्याकडे तुम्हाला देतो आम्ही. एक आपण काय माहीत आहे GST 18% TDS 40 प्लस. पुढच्या वर्षी डे नाईट रात्रभर. क्या बात आहे. रात्रीचा खेळ चाले. जिलेबी लागेल. अरे मग इथं आता इथं शॉट मला घरी जाऊन काय करणार. त्यांची जमीन दुसरा शेतकऱ्याने कसायचा.
बॉलिंग मार्क होता यार. नाईट स्पर्धा पुढच्या वर्षी. यस यस क्या बात आहे. हो हो यस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय कव्हर्सला. एक धाव मिळते संघाची धावसंख्या पुन्हा एकदा फलंदाज बाद. यस इट्स गॉन. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. टोटल स्कोर झाला तब्बल. जयदास बॅक टू द डगआउट. 27 धावा. या 1000 रुपयाचा बघूया. डीजेवाले आष्टेगावचे आमचे जे संगीत प्रोप्रायटर किरण कमलाकर पाटील यांचं हे आष्टेगावचं अतिशय चांगलं डीजे ज्याने आज मात्र नितीन पाटील यांनी मात्र सर्वांना खुश केलं आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा पैसा बिसा लागत नाही त्यांना. फुकट नाही. हे बघूया त्यांचा नाद नाही कोणी करायचा आहे. सगळी सोंग आणता येत नाही पण हे सोंग आणता येत नाही. बुवा जाता तर सगळ्यांच्या ओट्या भरून जातील ते. सगळं तुमच्या सहित आमच्या सहित सगळं त्या दिवशी. चला काय पाणी का काय पाहिजे वा. सचिन जे पाहिजे ते इथं मिळेल. फक्त एक सोडू ना. अच्छा एक प्लेट शॉर्ट आहे का जायचंय का जायचंय भाऊ तुम्ही कोणतरी नक्कीच दुखापतग्रस्त झालाय अशा वेळी. Yes, yes, 12th मॅन चाललाय. बॉलरचं नाव सांगून जा दादा. भाई नाव सांग ना जरा. योगेश योगेश. रवी शेळके. येस हे नक्कीच. आता जे हा सबस्टिट्यूट खेळाडू आहे. झाल्या धावा तब्बल 27 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. अजूनही एक बघा मागचा सामना बघा कमी स्कोर असताना एका धावेने सामना निसटता विजय प्रस्थापित केला होता. अक्षरशः विजयश्री खेचून आणली होती. महाकाल पाली. महाकाल जरा नशीबच आहे हो. 2 दिवस मी बघतोय. कालचा चॅम्पियन संघ झालाय. आज देखील त्यांचा तोच परफॉर्मन्स. 27. ओहो फ्लिक केलाय. 4 धावा. का टायमिंग बघा. मिड विकेट स्क्वेअर लेग यांच्यामधून अतिशय दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक लावण्य सुंदर स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन दिली तब्बल 31. पुढच्या वर्षी ही स्पर्धा असेल टोटली फुल्ली नाईट विथ द चिअर्स गर्ल. नाही दत्ता काय करणार. खरं म्हणजे तुमच्याकडे तो रोग ठेवायला नाही पाहिजे. तो इथं मालकरी आहे हो. नाही नका असलं घाण ठेवू नका हो. नाही मला पण आवडत नाही. मी मला मस्करी करेन पण हे नाही बरोबर. आय एम अगेन्स्ट ऑफ धिस फुकण्या. फुकण्या म्हणजे ज्या बारबाला असताना त्याला बाळासाहेब म्हणायच्या फुकण्या. हो हो 4 रन्स. कॅप्टन रेवनाथ पाटील बोलतोय पुढल्या वर्षी नाईटला बक्षीस 1 नंबरला 5,000 असणार पण बाईक असेल. येस येस रेवनाथ पाटील बघा पुढच्या वर्षाची अनाऊन्समेंट केली. बक्षीस जरी 5,000 असलं परंतु बाईक श्रीदला बाईक. पहिली बाईक आणि पहिली बायको. नाही बरोबर आहे. बरोबर नंतर तुम्ही 50 बायका कराल हो. मरायला शेवटी पहिल्या बायकोकडे येणार. बरोबर पैसा जमला की ढुंगणावर लाता घालणार. चल मेल्या संपला खलास. ती दुसरा पकडणार. नंतर हा येणार दुसऱ्या बायकोकडं पहिल्या बायकोकडं. नाही म्हणजे हा बुवा मी काय मस्कर नाही करत. हे वस्तुस्थिती हे वास्तव आहे. सत्य परिस्थिती. काय अष्टवाले काय झाला पालीवाले काय का. अरे चहाच घेतला का. आयला कमाल आहे. आईला देशी प्याजी होती नाही ते कमाल आहे. जयदास काय बात आहे. म्हणून साला वाईन शॉपला देशी नेहमी लांब ठेवायचे. हो हो चांगलं टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक मिड विकेटला जाईल. फलंदाज बाद. यस इट्स गॉन.
मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 3 षटकामध्ये. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. धन्यवाद. या संघाची धाव संख्या 36. शॉर्ट रन का काय आहे प्रॉब्लेम? म्हणजे एकही नाही का? या म्हणजे धाव संख्या 35. धावा 35 म्हणजे एकही धाव नाही. काय करा म्हणजे काय माहीत आहे? एखादी खोटी नोट संपायचे. हे पाण्याचे बॉस आलेत. यस, पुरस्कार कोण आहे? श्रीकांत पाटील. यस, त्याच्यासोबत काहीतरी आणायचा तो साहेब. हां, तर साईदी हॉटेलचे मुकादम सन्माननीय विशालजी मुकादम यांचं शिरडोन यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपला विनंती आपल्या कृपया स्टेजवर स्थान बनवा प्लीज. आणि तुमचे साडू आहेत. यस, दत्ता शेठ गायकर यांचे हे साडू आहेत. तर प्लीज या स्टेजवर प्लीज. नाही यस. आणि शिरडोन गावचे म्हणजे संतोषजी चौधरी असतील, एक चांगले दमदार अंपायर. यस, दत्ता गायकर. बघा पुढच्या वर्षी रेवनाथ पाटील यांचे हे संपूर्ण टोटली आयोजन फुल्ली नाईट आणि मॅन ऑफ द सिरीज असे मात्र बाईक थार असेल का? नाही, थार नाईटला आहे ना. ओहो, बॅकफुटला गेला. बॅकफुट पंच 4 धावांसाठी डिपिस्काव पॉइंटला. धन्यवाद. धन्यवाद. 39 आणि जिंकणारी बाजे 40. 13.33 अशी अस्टिंग रन रेट प्रति षटकामाग. खरं म्हणजे झेडपीच्या निवडणूक असं नसत्याने इकडं अजूनही म्हणजे 2-3 नाईट्सच झाल्या असत्या. तर सन्माननीय संतोषजी चौधरी एक जबरदस्त अंपायर शिरडोन गावचे, त्यांना सन्मानित करावं. बघूया, अतिशय चांगली पर्सनॅलिटी. संतोष चौधरी या प्लीज. तुम्हाला इथं सन्मानित करत आहोत. सन्माननीय आमचे विशाल मुकामदम शिरडोन गावचे ते देखील आहेत. दत्ता गायकर यांचे साडू कंपनी. यस, दत्ता गायकरने कधीतरी झेल त्यांना घेतला होता भविष्या मागच्या या भूतकाळ पास्ट टेन्स शिरडोनच्या ग्राउंडवर. बरंच तुम्हाला माहिती आहे हो. 4 अच्छा, तुम्ही होते विटनेस, साक्षीदार होते, जिवंत साक्षीदार. या बाबा, आयला ही अशी बॉडी बघितल्यानंतर भीती वाटते आम्हाला. यस यस, क्या बात आहे. अच्छा. यस, सन्माननीय विशाल मुकादमी साहित्य हॉटेलचे प्रोप्रायटर, अतिशय दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय. यस, धन्यवाद संतोष चौधरी, आपण आलात. खरं म्हणजे त्यांच्यानंतर नेक्स्ट मॅच आहे 40+ शिरडोन बनाम. तर संतोषजी पवार आणि त्यांना कोण आहे जोड, कोण आहे? वरचे ओवळे. या वरचे ओवळे संघाचे कॅप्टन या. अरे बाबा, या इकडं वराड आलंय, दुसरा वराड तयार नाही. काय जबरदस्त जिलेबी आम्ही पाहिली महेश पाटील दिलेश माध्यमातून. आणि फटाके अजून वाजले नाही दिलेश यांचे. कोणत्या कोपऱ्यात ठेवले ते फटाके आम्हाला माहित नाही, परंतु अद्याप एकही फटाका इथे वाजला नाही. नाही फटाके आणलेत ना, पण ते आणलेत पण वाजत नाही अजून. कधी पण कधी करा चालू. चला, ओपनिंग पेर 40 धावांची गरज. तर संतोषजी पवार शिरडोनचे कॅप्टन यांना सन्मानित करावं. बघूया, संतोषजी पवार एक दमदार कॅप्टन, लिडिंग फ्रॉम द फ्रंट, शिरडोन 40+ संघाचे कॅप्टन. या वरचे ओवळे 40+. तुम्हाला हा अल्टिमेटम असेल, शेवटचा पुकार असेल, ऑफिशियल. आले कुठं? अरे बाबा, या इकडं.
चला एक इकडनं येतो तिकडनं ते अतिरेकी कसे आहे या डोंगरातून येणार त्या कपारीतून येणार ते बिबटे कसे असतात माहीत आहे त्यांचा नेम नाही अतिरेकी आणि बिबटे दोघांना नेम नाही त्याला कुठेही येते पत्ता लागणार नाही अरे बाबा या बाबा आणि रेवनाथ पाटील खरं म्हणजे यांचं हे योगदान आहे संपूर्ण 40 टीम जी जमा करायची आहे रेवनाथ पाटील यांचं बरंच योगदान 25-30 जण आहे जी टीम आहे परंतु एक मात्र मी बघितलं की इथं कुठल्याही प्रकारचा पॉलिटिक्स नाही मात्र सर्व पक्ष स्ट्रॉंग आहेत ताकदवर आहेत सचिन घरत वरचेवळी संघाचे कॅप्टन त्यांचं स्वागत या ठिकाणी सन्मानित करायचं बघूया ही मात्र स्पर्धा आवडली कोणाला असंही सोडलं नाही की ज्यांचं सन्मानित झालं नाही अतिथी देव भव गॉड इज गेस्ट संत तुकाराम महाराज म्हणतात त्यानंतर नक्की आपण पाहतोय विश्वासजी घरत शिवाजीनगरांचं स्वागत करायचं आहे विश्वास घरत त्यानंतर सागर घरत शिवाजीनगरचे नक्की युवा नेतृत्व तर नाणेफेक करायचं आहे एका बाजूला वरचे वळले आणि त्यानंतर तर विश्वास गजानी सागर घरत नाणेफेक होते रेवनाथ दादा पाटील यांचे शुभ असते नाणेफेक होत आहे आणि कोणताही टाइमपास करू नका याची दक्षता घ्या यस रेवनाथजी पाटील ज्यांनी ही टीम ज्यांचं बराच योगदान नाही, तेल नाही, आलंय. पोर्टेबलशी पुढच्या वर्षी. नाणेफेक जिंकले प्रथमतः नाही चापा म्हणजे हेड टेल आलाय नाणेफेक जिंकले थांबायचं आहे काय निर्णय आहे आमचं क्षेत्ररक्षणच असेल नक्कीच 4 षटकाचा सामना आहे किती धावा परत रोखणार आहेत ते शिवडोन संघाला ती 50-55 पर्यंत नक्कीच याआधी तुमचा कधी शिवडोन संघासमोर सामना झालाय का नाही फर्स्ट टाइम आहे पहिल्यांदा झालाय परंतु नक्कीच मी सांगेल या आयोजनाबद्दल 2 शब्द आपण सांगायचं आहे आयोजन तर खूप चांगलं आहे ग्राउंड चांगलं आहे आणि खेळायला पण खूप मजा येईल इथे नक्कीच धन्यवाद वरच्या उल्याचे कॅप्टन्स धन्यवाद आणि त्यानंतर आम्ही जोडलो शिवडोन गावचे कॅप्टन नक्की त्यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी जे पंचांच्या भूमिकामध्ये रायगड प्रीमियर लीग आणि थांबा, पनवेल काय आहे प्रीमियर लीगमध्ये problem? असतात येस थर्ड अंपायर कॉलिंग फॉर दिस नक्कीच आणि काय सांगाल या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या बद्दल आपण काय सांगाल प्रथमतः आयोजकांचं अभिनंदन धन्यवाद मानतो मी की आम्हाला गणेश मुकादम यांच्या माध्यमातून आम्हाला संधी दिली आणि स्पर्धेबद्दल ये म्हणायचं दत्ता गेलं गायकर तुम्ही इकडे प्लीज दत्ता गायकर साहेब स्पर्धेबद्दल म्हणायचं गेलं चला थर्ड अंपायर आलं जरा थर्ड अंपायर डिसिजन देताना स्पर्धेबद्दल सांगायचं गेलं तर मी आमचे महागुरू कुठे आहेत चौधरी सर महागुरू आहेत की ते देखील चांगली स्पर्धा आयोजन करतात पण मी पहिल्यांदा 40+ अशी स्पर्धा पाहतोय की सगळं प्रोफेशनल की त्याच्यामध्ये आम्ही देखील ठेवलेली आणि सगळे बोलले शिवण्याची स्पर्धा चांगली होती पण कॅमेरा एकच होता आमचा पण इथे 4 कॅमेरे आहेत येस नक्कीच 4 क्या बात कॅमेरे आहे. आहेत आणि पंच देखील आमचेच होते आमच्या स्पर्धेमध्ये मी माझ्या स्पर्धेला खोडत नाहीये मी या स्पर्धेची वाहवा करतोय येस क्या बात आणि आहे आणि पंच देखील प्रोफेशनल पंच आहेत त्याच्यामुळं ही स्पर्धा अतिशय उत्तम आहे 40+ माध्यमातून मी सांगायचं गेलं तर आणि मगाशी आपले क्या बात आहे मुतखडा बाहेर निघाला नाव आपले काय नाव तो सुनाई होगा दशरथ पाटील कराव्याचे आपले ते मगाशी म्हणाले की वराडी जेवले नाही अजून लग्नाचे पण मी तर म्हणेल वराडी जेवले नाही आहेत जरी नसले जेवले तरी पण जेवण देखील तेवढाच उत्तम पद्धतीचा होता कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या पत्रावले असतात आणि इथे डिश आहेत आणि त्या डिश साफ करायला देखील उचलायला देखील त्यांनी काहीतरी माणसं देखील ठेवलेले आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचा ह्या स्पर्धेमध्ये असं नाही म्हणजे म्हणता येणार की ह्या स्पर्धा कुठल्या प्रकारची इथं कमी आहे आणि घोडीलदेव क्रिकेट संघ आणि हिम्मतदादा अतिशय सुंदर स्पर्धा आहे गणेश मुकादम आमच्या ते म्हणालेच की कसं गणची स्पर्धा म्हटलं काही प्रश्नच नाही आहे नेरेची स्पर्धा देखील चांगली होते पण अतिशय 1 नंबरची स्पर्धा माझ्या फायनलतली 40+ची धन्यवाद येस क्या बात आहे संतोष चौधरी बघूया धन्यवाद देतो बघूया ज्याने मला पहिल्यांदा शिरडोन गावामध्ये व्यासपीठ देणारे पहिली व्यक्तिमत्व असेल संतोष चौधरी
जसं दत्ता गायकर यांनी मला पहिल्यांदा कसळगड गावामध्ये आणलं, तसेच आमचे संतोष चौधरी असतील, त्यांनी पहिल्यांदा शिरडोन गावामध्ये मला लॉन्च केलं होतं. चला बॉलिंग मार्क तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा ओव्हर द विकेट, पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. संघाची धावसंख्या झाली प्रभात मते मात्र आले. दादा आम्हाला टेन्शन आहे. बलराम संघाची धावसंख्या 6 वर बिनबाद 6 मानान. कारण म्हणजे प्रभात मते मी याची बराच पहिल्या दिवशी मात्र अतिशय त्याची मी सांगितलं प्रभात कुठं आहे म्हणतो, तर म्हणतो नंतर येणार, लेट येणार आहे. अच्छा अच्छा येस, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, फन्नाड मारा, सुसाट मारा, बेचूट मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल. संघाची धावसंख्या रोडावली, धावांना खील आला, अडताला अटकाव मज्जाव, पाय बंद. धावसंख्या इनमेन 6 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 40 धावांची गरज. 14 मध्ये 26 धावांची गरज. 34 क्या बात आहे. बॉलिंग मार्क पुन्हा हलक्या जरा पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला मिड विकेटला. एक से ज्यादा कुछ भी नाही, खुतून मारतात पण सर्कलच्या बाहेर बॉल नाही. असा काय फायदा नाही. बघूया आता अटॅक करावा लागेल, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. अतिशय चांगलं क्रिकेट. संतोष चौधरी देखील यांनी या स्पर्धेची वाहवा केली. अनेक स्पर्धा बघितल्या, परंतु असं आयोजन होणे नाही. पुढच्या वर्षी रेवनाथ पाटील यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा फुल्ली नाईट आणि मॅन ऑफ द सिरीज असेल बाईक. ओहो आउटसाइड द स्टंप आणि हे षटक क्रमांक पहिलं फिनिश. काय बॉलिंग अटॅक केला, भन्नाट मारा केला आणि 12 बॉलमध्ये पाहिजे तब्बल 33 म्हणजे जवळजवळ 16.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण अतिशय जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड डोईजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, टार्गेट चेस देखील होऊ धन्यवाद. शकतं. त्याचबरोबर आपण पाहतोय विश्वासची गरज शिवाजीनगरांचं स्वागत आयोजकांकडून केलं जातंय. विश्वास गरज आपण यायचं आहे अतिथी मंचामध्ये त्याने नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. श्री गोडिल्य पोटी प्लस आयोजित या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विश्वासची गरज कसल शिवाजीनगरांचं स्वागत होत आहे. त्यानंतर आपण पाहतोय आमचे मित्र सागरजी गरज यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. सागर गरज आपण देखील यायचं आहे. तर उदय पाटील कसलकर गावचे सन्माननीय जयवंत पाटील कसलखंड यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. नक्कीच जयवंत पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत घसरकण जयवंत पाटील, त्याचबरोबर उदय पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. अच्छा अच्छा यस जयदास पाटील यस उत्कृष्ट गोलंदाज इन दिस टुर्नामेंट्स. 2 दिवसाची स्पर्धा झाली होती, त्याच्यातला हा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट्स. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर आणि ठेवणीतलं दुसरं सांघिक दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क होता यार पहिला चेंडू. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट मारा, सुसाट मारा, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी आणि 11 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 33 धावांची गरज. तर जयदास खरं म्हणजे यांनी त्याला समजलं नाही. मंथन बॉल बॉय आणि मंथन नाईक तुम्हाला विनंती आहे कृपया याच. अच्छा अच्छा मग या प्लीज मंथन नाईक. योगेश नवीन बॅट्समन नवीन फलंदाज आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. आणि 5 चेंडूमध्ये फक्त इनमेन 1च धाव. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप. याच्या साला चायनाचा मोबाईल परवडला, तो तरी मध्ये मध्ये चालतो, त्याच्यापेक्षा जास्त हँग. बॉलिंग मार्क तयार जयदास
छटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर बॉलिंग मार्क पदात दुसऱ्या षटकाचा माग काढताना लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट. हो हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. उर्वरित बॉल 9 आणि धावा जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. छास मात्र बघूया, ज्याने तोंड मात्र धुतलं त्याला समजलं नाही पाणी आहे की ताक आहे. त्यासाच्या जयदास जयेश मते हर्ष ट्रान्सपोर्ट. हो हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. ना आमच्याकडे पाहुणे येतात नाही, त्यांना माहिती झालं खिशात हात घालावं लागतं काय, घाबरतात. ते रायगडमध्ये मात्र नाही. हा ये जयदास क्या बात आहे. छास पिऊन, छासचं खरं म्हणजे हे इफेक्ट आहे, एवढा जबरदस्त अगदी गडद छास. येस नक्कीच घट्ट. ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मेडन आणि निर्धाव 5 चेंडू निर्धाव. राहिला शेवटचा बॉल आणि मेडन म्हणते याचे प्रतिनिधी पहिलं निर्धाव. जर झालं तर हा पहिला मानकरी, पहिला प्रबल दावेदार, निर्धाव षटक, मेडन ओव्हर स्पेशालिस्ट जयदास. गिरधर पाटील भाऊ मुकादम राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा हो हो चांगलं टायमिंग, चेंडू गेला सीमारेषे लगत. हो हो चांगलं फिल्डिंग. अरे का रे बाबा काय झालं काय, एकही म्हणजे निर्धाव षटक जवळजवळ बहाल केलंय. मस्त एक धाव झाली असती. पहिली मेडन ओव्हर निर्धाव षटक आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल कुटायचे आहेत 33 धावांची गरज. अतिशय चांगले क्रिकेट. निखिल बाबर एका ठिकाणी गेलो पुण्याला, तिथं बोर्ड लिहिला होता आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. बघा आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. एखादा चूत पागल असेल त्याला 10 रुपयात आवळायची. तर आवळा म्हणजे हा हे सरबतचा प्रकार आहे, ज्यूसचं दुकान होतं. आवळा 10 रुपये आणि सोडा 10 रुपये. चला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. शेवटच्या षटकाचा माग करताना बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज बलिराम. बलराम की बलिराम, बलराम पहिला, नंतर हा बलिराम. हे टेस्ट ऑफ बेबी, पहिला बलराम नंतर बली. फक्त ही वेलांटी वाढवली. रेड अँड व्हाईट. यस आमच्या दत्ता गायकर या स्पर्धेचे CEO आहेत. यस क्या बात आहे. अशी जे कडे स्पर्धा चालू होती, गोलंदाजाच्या मांडीवर मार लागला, इथून रिलीज फ्री घेऊन गेला. हवा चालू होती, मांडीवर मारता मारता फवारा वरती गेला, लागला बोंबलायला. आता समजा रिलीज फ्री आहे ते. शेवटचा षटक प्रगती पथावर. व काय म्हणताय. येस धन्यवाद भैया धन्यवाद. शेवटचं षटक प्रगती पथावर बलराम. आणि हा पहिला चेंडू हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय, चेंडूचा बिमोड केलाय. 1 धाव मिळते. 5 चेंडूमध्ये करायचे जवळ 32 धावांची गरज. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईद आव्हान, बोजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. जर एखादा मोठा फटका, परंतु तशी शक्यता दिसत नाही. 40+ हे क्रिकेट आहे. यस नितीनजी पाटील. ओहो सध्या ऑफस्टम. चांगला चेंडू, भन्नाट डिलिव्हरी. 4 चेंडूमध्ये जवळजवळ फक्त औपचारिकता, जवळजवळ बाजार उठवलेला आहे. विजयाचे डॉले, विजयाची चाहूल. जर सन्माननीय प्रकाशजी पाटील दमदार आयोजक, आज मात्र कसलकरण गावामध्ये जी जत्रा आणि हा जोंडा आहे ना, आणि हा जवळजवळ म्हटलं आहे संघाला जवळजवळ व्हाईट वॉश, त्याला मराठीमध्ये धोबी पछाड, दारुण पराभव. हे नाही बरं महिलाला आंघोळ कोंबडा आगीला भीत नाही. आणि हा जवळजवळ राहिले फक्त इनिमीन 2 बॉल. नाही पाही मात्र जिंकल्या होत्या. नंतर मात्र तर जय मते, हर्ष आणि ट्रान्सपोर्ट रवी घरत.
जरा विनंती करू या स्टेजवर या प्लीज, तुम्हाला विनंती असेल स्थानापन्न हो प्लीज. आणि हा लगातार 7 बॉल, एकही धाव नाही. हो आणि मिळते 4 धावा. यस, कसे तरी या कर्म धर्म संयोगाने 4 धावा आले आणि राहिला मग ते शेवटचा लास्ट बॉल. आणि हा दमदार विजय, दारुण पराभव, ऐतिहासिक हिस्टॉरिकल व्हिक्टरी. दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवला गेला. दारुण पराभव. तर नक्कीच मी पाहतोय हर्ष ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर जयेश भाई मते, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य रवी भाई घर, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. हॅलो, कसलकण पोटी प्लस आयोजित पोटी प्लस चषक मध्ये आलेल्या पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर यायचं, तिथे दिनेश नाईक असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय जीवन मते, जीवन पाटील, रोशन जुनगरे, महेश पाटील दिल्या, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये तर हिम्मत नाईक